आजचा 9वा किल्ला आहे खासदार निलेश लंके यांच्या या किल्ला मोहिमेला आवर्जून या ठिकाणी ज्येष्ठ नेते जयंत पाटील उपस्थित असतात। पाटील सर, कसा अनुभव राहतोय? तुम्ही आवर्जून उपस्थित असतात प्रत्येक गड किल्ल्याच्या मोहिमेमध्ये आणि आज चिरंजीव देखील त्यांची फौज घेऊन आलेले आहेत। काय संकल्पना आहे, काय भावना आहे? फार मोठ्या प्रमाणात ही 8वी मोहीम आहे। खासदार निलेश लंकेंनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात ही नवी संकल्पना गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जे किल्ले पुनीत झालेले आहेत त्या ठिकाणी जाणे, त्यांचं संवर्धन करणे, स्वच्छता करणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, याच्यासाठी त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी जे महाराष्ट्रातून येतात, यावेळी तर इथून कर्नाटकातून बेळगाव आणि सीमा भागातल्या अनेकांनी इथं आज हजेरी दाखवलेली आहे। त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं असे सगळे गड किल्ल्यांचं संवर्धन, स्वच्छता करण्याचं फार मोठं मोहीम त्यांच्याकडून होते। एक प्रेरणा होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या गोष्टी होत्या या ठिकाणी पूर्वीचे दांडपट्टे आणि बाकीचे खेळ देखील मगाशी झाले। एक तरुणांनी प्रेरणा घ्यावी, स्फूर्ती यावी, असेच कार्यक्रम आणि उपक्रम या आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून निलेश लंके यांच्याकडून होतात। खऱ्या अर्थानं पक्षातला खासदार आहे हा, आणि जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की हे काहीतरी काम करतात, अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या दुसऱ्या किल्ल्यापासून तुम्ही सोबत आहात, काय भावना होत्या आणि कसं तुमचा त्यांना सपोर्ट मिळतोय? आमच्या सगळ्यांचंच त्यांना समर्थन आहे, कारण ही अतिशय चांगली आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारी मोहीम आहे आणि ते स्वतः याच्यात सहभागी होत असल्यामुळं आणि दिवसभर या किल्ल्यावर आता ते घालवतील, त्यामुळं प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते फार कष्टाचं काम करतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडतात, अनेक वेगवेगळ्या राजकारणात गोष्टी घडतात, अनेक वेगवेगळं बोललं जाते, मात्र खासदार निलेश लंकेंचं एक वेगळंच काम चालू असतं। त्याच्याबद्दल काय सांगाल की एक हिंदुत्वाचा जो वसा घेऊन आहे तो वेगळ्या पद्धतीने चालवली आहे ती मोहीम, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हेच आहे आणि ज्याचं तंतोतंत अंमलबजावणी निलेश लंकेंच्याकडून होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर नाही तर सामाजिक आणि निसर्गाच्या साठी किंवा या सगळ्या जुन्या वास्तूंचं संवर्धन करण्यासाठी ते आवर्जून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम करतात। मला वाटतं एक फार मोठं काम त्यांच्या हातून होतं। एवढे खासदार आहेत, पण हे एकमेव खासदार आहेत की जे अशा गडकोट किल्ल्यांच्या मोहिमांमध्ये सहभागी झाले। पाटील साहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणातली नैतिकता ढासळती असं वाटतंय तुम्हाला? कारण की तुम्ही इतक्या वर्षाचं राजकारण पाहिलंय, जे जुने जाणते तुम्ही राजकारणी आहात, मात्र जे आत्ता गोष्टी घडतायत, ज्या काही गोष्टी बोलल्या जातात, ज्या पद्धतीनं प्रमाण वाढलेलं आहे, कुठेही त्याला दाब नाहीये, कुठेही त्याला लगाम नाहीये, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय आहे की ॲक्सिडेंटली निवडून आलेली अपप्रवृत्तीची काही लोक असू शकतात आणि त्यांचा स्तर खाली जाणार नाही हे त्यांच्या नेतृत्वाने बघायचं असतं। पण नेतृत्वाला त्या सगळ्या गोष्टी आवडत असल्या तर आणखीन दिवसेंदिवस तर खाली जाऊ शकतो, असं माझं मत आहे। जर नेतृत्वाने त्यांना अटकाव केला, त्यांना काही मर्यादा घालून दिली, तर मला वाटतं की वातावरण दूषित झालेलं दुरुस्त होऊ शकतं, पण तसं काही होताना दिसत नाही। नक्कीच आता जे त्यांचे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांना लगाम घालणं महत्त्वाचं आहे आणि खासदार निलेश लंकेंच्या मोहिमेला त्यांचा उपस्थित राहून सक्रिय असा पाठिंबा आहे, प्रेरणा आहे। तुर्तास मी इथेच थांबते, धन्यवाद। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड। संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।